जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय आणि 21व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। याकोबाने मरतेवेळी योसेफाच्या प्रत्येक मुलाला विश्वासाने आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीच्या टोकावर टेकून देवाला नमन केले। योसेफाने मरतेवेळी इस्रायलाच्या संतानाच्या निघून जाण्याचा उल्लेख विश्वासाने केला व आपल्या अस्तींविषयी आज्ञा केली। मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपून ठेवले, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले व त्यांना राजाच्या आज्ञेचे भय वाटले नाही। मोशे प्रौढ झाल्यावर त्यांनी आपणास फारोच्या कन्येचा पुत्र म्हणण्याचे विश्वासाने नाकारले। पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे हे त्याने पसंत करून घेतले। ख्रिस्तापित प्रित्यर्थ विटंबना सोचणे ही मिसर देशातील धन संचयापेक्षा अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण त्याची दृष्टी प्रतिफळावर होती। त्याने राजाच्या क्रोधाला न भीता विश्वासाने मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला। त्याने वलांडन सण व रक्त सिंचन हे विधी विश्वासाने पाळले। ते अशा हेतूने की प्रथम जन्मलेल्यांचा नाश करणाऱ्याने त्यांना शिवू नये। जसे कोरड्या भूमीवरून तसे ते विश्वासाने तांबड्या समुद्रातून पार गेले। मिस्री लोक तसेच करण्याचा प्रयत्न करीत असता बुडून मेले। विश्वासाने यरीहोच्या गावकुसाभोवती 7 दिवस फेऱ्या घालण्यात आल्यावर ते पडले। राहाब कसबीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही। आणखी काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन, इप्ताह, दावीद, शमूएल व संदेष्टे यांचे वर्णन करू लागलो तर वेळ पुरणार नाही। त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकली, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली। ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले। त्यांनी पराक्रमींची सैन्य पळविली, स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली। आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहाल सुचले आणि इतरांना टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव आला। त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले। ते मेंढरांची व शेंडरांची कातडी पांघरून फिरत बसत, ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते। त्यांना जग योग्य नव्हते। ते अरण्यातून, डोंगरातून, गुहातून व जमिनीतल्या विवरातून भटकत राहत असतात। या सर्व बाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही। त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते। वाचलेले वचन देवा आशीर्वादित करो, आमेन। आपण प्रार्थना करू। हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बाप्पा। पुन्हा एकदा आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत। प्रिय प्रभू येशू, तुझ्या विश्वासाचे हे खूप मौल्यवान उदाहरण तू आमच्या प्रत्येकासाठी तू दिलेलं आहे। प्रत्येक दासाने कसं विश्वासाने कार्य केलं त्याचप्रमाणे प्रिय प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला विश्वासाने कार्य करण्यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर, कारण तू मार्ग, सत्य आणि जीवन तूच आहे। आणि प्रिय प्रभू येशू आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवून चालावं, आमचं जीवन तुला समर्पित करावं। यासाठी प्रिय प्रभूजी तू आम्हा प्रत्येकाला तू शक्ती दे, सामर्थ्य दे आणि आजचा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे। प्रभू, आमच्या जीवनातील सर्व घाणेरडे पाप, आमच्या जीवनातील सर्व आजार
प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक प्रभू. तू आमच्या जीवनामध्ये आलेले शाप तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमच्या जीवनामध्ये असलेले कर्जाचे ओझे, पापाचे ओझे, बंधनाचे ओझे, सैतानाच्या जुवाखाली आम्ही अडकलेला असेल ते ओझ प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याने या सकाळच्या समय तू काढून टाकत आहे. आम्हाला तू मोकळं करत आहे, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे प्रभू. आजच्या दिवसभरातील सर्व कामकाज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रत्येक दास दासी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. आमचा भारत देश, आमचं महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण राष्ट्रांवरती तुझी दया उतरून होऊ दे. प्रत्येक नागरिकाचं तारण तू कर, प्रत्येकाला तुझी ओळख होऊ दे. आणि प्रिय प्रभू येशू, ज्यांच्यापर्यंत तुझं वचन गेलेलं नाही प्रिय प्रभू येशू, त्या प्रत्येकास देवाच्या सेवकासाठी स्वार्थेचे दार तू उघड आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वरा, आम्ही कामाला जात असताना प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाच्या कामामध्ये तू सहाय्य मार्गदर्शन कर प्रभू. ज्यांचे काम रखडलेले ते तुझ्या पवित्र सामर्थ्याने ते मोकळे करत आहे प्रभू. जे प्रॉब्लेम मध्ये आहे, समस्येमध्ये आहेत, ते सर्व समस्या प्रॉब्लेम तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ज्यांच्यावरती संकट आलेले आहेत ते सर्व संकट नासूर येशूच्या नावामध्ये प्रभू तू काढून टाक. निराशा काढून टाक, बेरोजगारी काढून टाक आणि तरुण लेकरांना चांगला जॉब दे. आमच्या देशातील बेरोजगारी काढून टाक, आमच्या देशातील बलात्कार थांबव, आमच्या देशातील सर्व व्यभिचार थांबव आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वर, आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र ठेवण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आजचा हा दिवस आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. सर्व उपास, प्रार्थना, संजीवनाच्या सभा तू आशीर्वादित कर. सर्व देवाच्या सेवकांना, सर्व देवाच्या लोकांना प्रभू तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे. आमेन, आमेन, आमेन. प्रियांनो, आजचं हे वचन ऐकलेलं आहे ते प्रत्येकापर्यंत तुम्ही शेअर करा आणि देवाचं गौरव तुमच्या जीवनाद्वारे होऊ द्या. इतरांना देवाचं वचन समजू द्या, कारण वचनापासून कोणी अलिप्त राहू नये. कारण देवाची इच्छा आहे की कोणाचा नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं, प्रत्येकाचं जीवन बदलून जावं. म्हणून हे वचन अनेकांपर्यंत शेअर करा. एक वेळेस लाईक केलं नाही, सबस्क्राईब केलं नाही तरी चालेल, पण तुम्हाला देवाचा आत्मा काय सांगतो याच्याकडे लक्ष द्या. आणि प्रियांनो, माझ्या बंधू आणि भावांनो, बहिणींनो, तुम्ही हे वचन अनेक लोकांपर्यंत शेअर करा, कारण देवाचं येण्याचं राज्य जवळ आलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त येण्याचं राज्य जवळ आलेलं आहे आणि त्या राज्यासाठी आम्ही तयार राहायला पाहिजे. हालेलुया, स्तुती, धन्यवाद. देव आप सर्वांना आशीर्वादित करो.